सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे शहर उत्तरमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मागील निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून रिपाईमधून भाजपामध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी देऊन ते विजयी झाले आणि विजयानंतर त्यांनी तो लेक किल्ला किंवा तो प्रभाग क्रमांक 4 ची डब त्यांनी सांभाळली। असेच उमेदवार पुन्हाही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि प्रभाग क्रमांक 4 मधून आज मुलाखत दिली पक्षाकडे। हो, प्रभाग क्रमांक 4 साठी प्रभाग क्रमांक 4 काय साठी विचारले तुम्ही पक्षाने कोण घेतली मुलाखत? बनसोडे नारायण बनसोडे सर, पक्ष सरचिटणीस नारायण बनसोडे सरांनी मुलाखत घेतली। तुम्ही पक्षातनं निवडून आलात, तुमच्या एरियामध्ये काय कामं केली, तुमच्या प्रभागामध्ये काय कामं केली। मी सांगितलं माझ्या प्रभागामध्ये ड्रेनेज, लाईट, गटार या ज्या कॉमन समस्या असतात त्या पूर्णपणे आम्ही सोडवलेल्या आहेत, यशस्वी झालेलो आहे। हे सगळं राजकारण करत असताना राजकारणाच्या पलीकडचे जे डावपेच असतात ते डावपेच अजित गायकवाड हे सांभाळतात। मग भाजपाचं उपकरण त्यांच्या मेसेजच्या खांद्यावर टाकत असताना आम्ही टिकलो ते आणि माध्यमाने देखील टिकलो। मागच्या डावपेच टिकण्यामध्ये किंवा खेळण्यामध्ये तुमचा हातखंड आहे। तुम्ही फक्त उपकरणे घालताय की समोर येतो? नाही, तसं काही नाही। हा, तसं काही नाही। आम्ही दोघंही काम करतो पक्षाचं आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण आज गेली 10 वर्ष झालं जसं आम्ही पक्षात सामील झालो तसं दोघंही काम करतो। त्यामुळं जसं मी जरी तिच्या मागे असेल तरी सभागृहात तिनं महत्त्वाच्या प्रश्नावर देखील मागच्या सभागृहात माता रमाईचा पुतळा असेल किंवा मालकांच्या विरोधात कोणी काय किंवा पक्षाच्या विरोधात कोणी विरोधक बोलत असतील तर त्यावर तिने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला। पण हे झालं त्यांचं 5 वर्षाचं काम। पण ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाबा प्रभाग क्रमांक 4 दलित बहुल असा प्रभाग असलेला बसप आहे, वंचित आहे, हे एक आव्हान आहे असं वाटतं। हे तर आव्हान राहणार। परत हा जातीयवादी पक्ष म्हणून देखील आम्हाला आव्हान करतात, गेली 10 वर्ष आम्हाला ट्रोल करतात, परंतु आम्ही त्यांच्याकडे कुणाकडे लक्ष न देता विकासाच्या मुद्द्यावर आणि विकास कामं घेऊन आम्ही जनतेपुढे जातो आणि तीच जनता आम्हाला चांगल्या प्रकारे आशीर्वाद देते। त्या जनतेच्या आशीर्वादामुळे आज आम्ही 100% प्रभागाचा विकास करण्याचाच प्रयत्न करतो। भाजपाचा मित्रपक्ष म्हणून RPI कडे पण आहे आणि तो देखील आपल्याकडे आहे। तसा उमेदवार किंवा त्यांची मदत त्या भागामध्ये होते। गेल्या निवडणुकीला तर आम्हाला मित्रपक्ष म्हणून RPIची किंवा कुणाची मदत मिळाली नाही, परंतु यावेळेस मित्रपक्ष म्हणून RPIची मदत मिळावी ही अपेक्षा आम्ही करतो। आणि जो काही भाग आहे तो दलित समाजाचा सोडून आणखी जो व्यापारी वर्ग आहे किंवा लिंगायत समाजाचा वर्ग आहे किंवा OBCचा जो असा आहे तिथे यंत्रणा कशा पद्धतीची असणार? आम्ही आमच्या आपला स्लम एरिया किंवा आपल्या एरिया पुरतच न काम करता जी बाजारपेठमध्ये व्यापारी असेल त्यांच्या संघ आम्ही नेहमी गेली 10 वर्ष स्वतः एकत्रित राहून त्यांच्या संवाद ठेवून त्यांची काय अडचणी असतील काम, मग पारस अपार्टमेंट असेल, अलसद अपार्टमेंट असेल, श्रीराम नगर असेल, काशी कपडे गल्ली असेल, मराठा वस्ती असेल, बार्वेचा व्यापारी बाजारपेठ असेल, इथं आम्ही नेहमी लोकांच्या संपर्कात आमदार साहेबांच्या माध्यमातून असतो आणि नेहमी तिकडले सर्वजणच जे मेन कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत त्यांच्या संपर्कात आम्ही नेहमी आहे। पॅनल कसा असेल? पॅनल जो पक्ष देईल, मालक ठरवतील त्यासोबत आम्ही आहे। म्हणजे थोडक्यातच मग आता कसं तर मालक म्हणतील तसं अजित गायकवाडचे देखील अगदी मार्मिक आणि सूचक त्यांचे शेवटचं विधान आहे। आणि आता बघू की नक्की 4चं पॅनल हे कशा पद्धतीचं असेल आणि जातीय समीकरण कशा पद्धतीचं समतोल साधला जाईल। रेन न्यूज करता यासिन शेख, मी अंतिम पात्र।